ज्ञानदेव म्हणे गुरुचा मी दास. ज्ञानोबाराय सांगतात मी गुरुचं दास्यत्व केलं. गुरुच्या दास्यत्वाशिवाय दुसरं साधन मला माहित सुद्धा नाही. ही भाषा आहे ज्ञानोबारायाची. केवढी गुरुभक्ती आहे हो. ऐका दादानो, मी इथे आल्यापासून अनेक कार्यकर्ते भेटले आणि अनेकांच्या मुखातून सद्गुरु श्रीराम महाराज आणि पूजनीय श्रद्धेय आदरणीय तुकाराम महाराज, सखारामपूरकर, महंत भास्कर गिरीजी महाराज यांच्या आदेशाने, त्यांच्या आदेशाशिवाय पान सुद्धा हलत नाही. हे वाक्य मी इथे आल्यापासून ऐकतोय. आणि म्हणूनच गुरुनिष्ठा कशी असावी, श्री गुरुबद्दल किती प्रेम असावं आणि जीवनात सद्गुरु किती महत्वाचे आहेत याचं चिंतन करावं असं वाटलं, म्हणून या अभंगाला घेतलं. दुसरा काय हेतू नाही. ऐका, केवढं गुरुवर प्रेम आहे. किती गुरुनिष्ठा. बघा, विश्वमाऊली ज्ञानोबाराय बोलतात, माऊली बोलतात, माझे गुरु ज्या दिशेला राहतात, माझे गुरुजी ज्या देशात राहतात, ज्ञानोबारायांची भाषा आहे, तिकडून येणारा वारा सुद्धा मला प्राणापेक्षा जास्त प्रिय आहे. तिकडून येणारा वारा सुद्धा, ज्ञानोबाराय सांगतात, तिये कडोनी येतसे, तिकडून येणारा वारा सुद्धा प्राणापेक्षा प्रिय आहे. त्या वाऱ्याला ज्ञानोबाराय सामोरे जातात. वाऱ्याला, गुरुकडून येणारा वारा आमचं फार वेगळं आहे. ज्ञानोबाराय गुरु ज्या दिशेला राहतात तिकडून येणाऱ्या वाऱ्याला सामोरं जातात. आम्ही गुरुचा वारा सुद्धा लागू देत नाही. हे याची ओवी देतो ना मी. ज्ञानोबाराय सांगतात, ज्ञानोबाराय बोलतात, शास्त्र गुरुचे नावे वाराही टेको नेदी शिवे. ज्ञानोबारायची भाषा. आपल्या शिवावर सुद्धा वारा येऊ देत नाहीत. माझा बोलण्याचा हेतू इतकाच आहे. केवढं गुरुप्रेम हो. ज्ञानोबाराय सांगतात, तुम्हाला घरी गेल्यानंतर वेळ मिळेल का? काय कमाल आहे तुमची. होय तरी म्हणा की घरी गेल्यावर वेळ मिळेल ना. मग घरी गेल्यावर ज्ञानेश्वरीतला 13वा अध्याय काढा आणि त्याच्यातल्या आचार्योपासनम या पदावरचं व्याख्यान घरी जाऊन निवांत वाचा. फार सुंदर आहे. माऊली बोलतात, माझे गुरुजी जिथं उभे राहतात, उभे, त्यांच्या पायाखालची मी माती होईन. माती. काय प्रेम आहे हो. ये शरीराची माती मेळवीन ती क्षिती, जेत श्रीचरण उभे ठाती आराध्याचे. केवढं गुरुबद्दलचं प्रेम आहे. इतिहास आहे महाराज, इतिहास आहे. वारकरी शिक्षण संस्थेमध्ये हिमालयाची उंची ज्या महापुरुषांची, त्याच्यातलं एक नाव सांगतो. परमपूज्य परमश्रद्धेय प्रातस्मरणीय वैकुंठवासी गुरुवर्य घुले बाबा, विठ्ठल महाराज घुले बाबा. तुम्ही लोक लक्षात आलंय तुमच्या. काय जीवन होतं महाराज, काय जीवन होतं. त्याने त्यांचे गुरुजी ज्या खोलीत राहिले पंढरीत, तिथंच राहिले. जन्मभर गुरुची सेवा केली. प्रातस्मरणीय वैकुंठवासी गुरुनाम गुरु सद्गुरु शांताराम महाराज गुरुजी केवढी सेवा केली. ऐका, त्यांच्या गुरुजींनी ज्या खोलीत प्राण सोडला आमदार महोदय, त्याच खोलीत त्यांनी प्राण सोडला. आता गंमत सांगतो. आदल्या दिवशी पुरणपोळीचं जेवण पोटभर केलं होतं बुवाने आणि पहाटे 4-4:30 वाजता बुवा उठले. प्रातर्विधी आटोपला. हातामध्ये जपाची माळ घेऊन जप करत बसले होते. 80-81 वर्षाचं वय होतं. ऐकावर का. आणि मुलाला सांगितलं पाणी घेऊन ये म्हणे, आंघोळीला गरम पाणी घेऊन ये. मुलगा गेला. दार लोटलेलं होतं आणि जप करता करता ज्ञानेश्वरी मांडीवर होती, हातात जपाची माळ होती आणि असा जप करता करता त्याने आपली मान टाकली. ऐका, मुलगा वाट पाहतोय दरवाजा कधी उघडेल म्हणून, कारण हिम्मत नव्हती दार उघडायची कोणाची. शेवटी त्याने नामदास महाराजांचे वंशज त्यांना बोलावलं, दार उघडलं आणि पाहिलं तर गुरुजी गेले होते.
अक्षरशः बाबा बुवा गेले होते. पहाटेची 5-5:30ची वेळ होती. त्यावेळेला चंद्रभागेमध्ये प्रचंड पाणी होतं. म्हणजे महाद्वार घाटातल्या जवळपास 7 ते 8 पायऱ्या पाण्याखाली गेलेल्या होत्या. एवढं पाणी चंद्रभागेमध्ये होतं. गुरुजी अर्थात घुले बाबा आयुष्यभर ती ओवी सांगायचे. कोणती ओवी सांगायचे? ये शरीराची माती मिळवीन ती क्षिती जेत श्री चरण उभे ठाती आराध्याचे. ही ओवी सांगायचे. चंद्रभागेमध्ये पुंडलिकरायाच्या पाठीमागच्या इकडच्या उजव्याकडची इकडच्या बाजूला त्यांच्या गुरुजीची गुरुनाम गुरु शांताराम महाराज गुरुजींची समाधी. आता करायचं काय? महाराज पहाटे 5-5:30ची ही गोष्ट आहे. आणि बरोबर सायंकाळी 4-4:30च्या दरम्यान दिवसभरात ते चंद्रभागेतलं पाणी कमी 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 होत गेलं. आणि जिथे त्यांच्या गुरुजींची म्हणजे वैकुंठवासी गुरुनाम गुरु शांताराम महाराज गुरुजी यांची जिथे समाधी आहे त्या समाधीच्या पुढे एखादं बेट कसं मोकळं असावं तशी जागा मोकळी झाली. पाणी पलीकडे गेलं आणि आपल्या गुरुजीच्या पायाजवळच बुवांचा अंत्यविधी झाला. याचं नाव आहे गुरुनिष्ठा. हे बाकीच्या कोणालाच कसं शक्य नव्हतं. लक्षात ठेवा. माझा बोलण्याचा हेतू इतकाच आहे. गुरुची केवढी सेवा, केवढी सेवा. विश्वमाऊली ज्ञानोबारायांचं गुरुवर किती प्रेम आहे. एका प्रसंगानं मी आपल्या पुढे मांडतो. काय प्रसंग होता बघा. ज्ञानोबाराय, सद्गुरु निवृत्तीनाथ महाराज, सोपान काका, चितकला मुक्ताई चारही भावंड झोपलेले आहेत. आणि विठ्ठल पंताने रुक्मिणी देवी यांनी ठरवलं देहांत प्रायश्चित्त घ्यायचं. आपल्या मुलांना तरी सन्मानाची वागणूक मिळेल. आपल्या जाण्यानं आपली मुलं जर सन्मानानं जीवन जगत असतील तर आपण आपला प्राण त्याग करायला काय हरकत आहे. आणि म्हणून रात्रीच्या वेळेला त्याने निघायचा निर्णय घेतला. काय जीवन होतं बघा. चितकला मुक्ताईने अंगावर चादर ओढली की सद्गुरु निवृत्तीनाथ उघडे व्हायचे. सद्गुरु निवृत्तीनाथाने अंगावर चादर ओढून घेतले की चितकला मुक्ताईच्या अंगावर पांघरून नसायचं. तुम्ही जागे आहेत. पुरतं पांघरून सुद्धा त्यांना वर्तमान काळात मिळालं नाही. ज्यांना पुरतं पांघरून मिळालं नाही त्याच ज्ञानोबारायाने संपूर्ण विश्वावर कृपेचं मायेचं पांघरून घातलं. त्याच ज्ञानोबाराय. लक्षात ठेवा. इतिहास आहे आपल्याला माहित आहे. ज्या विश्वमाऊली ज्ञानोबारायांना भिक्षा मागून आणलेलं पीठ सुद्धा विसोबा काकाने खाऊ दिलं नाही. हिसकावून घेतलं, मातीत फिरवलं, बुटाने तुडवलं. त्याच ज्ञानोबारायांचं नाव घेतल्यानंतर आम्हाला लोक गुलाबजाम खाऊ घालतात. त्याच ज्ञानोबारायाचं नाव घेतल्यावर. माझ्या बोलण्याचा आशय समजून घ्या. काय परिस्थिती होती, काय स्थिती होती. हे हेतू इतकाच आहे. आणि मग विठ्ठल पंत निघाले. रुक्मिणी मातेला सांगितलं मी चाललो. एक पत्र लिहून ठेवलं निवृत्तीनाथाच्या उशाला. रात्रीची वेळ निघाले. ऐका गंमत अशी आहे. आणि मग शेवटी पतिदेव निघाले. पतीच्या बरोबर अनुगमन करणं हे पातिव्रत्याचं लक्षण आहे. पतीची या मता अनुसरोनी पतिव्रता निघाले. आता गंमत अशी आहे. पोटची 4 लेकरं रात्रीत सोडून जायचंय. काय त्या मातेच्या अंतःकरणाला वेदना होत असतील हो. काय तिच्या अंतःकरणामध्ये दुःख निर्माण होत असेल. कल्पना करा. त्यांनी यावं, 4ही मुलाच्या चेहऱ्यांना पाहावं, पांघरून चेहऱ्यावरचं काढावं, दरवाजापर्यंत जावं, पुन्हा माघारी यावं, पुन्हा जावं, पुन्हा माघारी यावं. ऐका ऐका. पतीच्या बरोबर जावं तर पोटचा गोळा स्नेह आडवा येतोय. आणि लेकरांच्या जवळच थांबावं तर पती निघून जातायत म्हणजे हातातला धर्म निघून जातोय. लक्ष द्या. धर्माचा विचार करावा तर स्नेह आडवा येतोय. स्नेहाचा विचार करावा तर धर्म निघून जातोय. जेव्हा जेव्हा शुरांच्या समोर, वीरांच्या समोर, साधूच्या समोर, महात्म्याच्या समोर हा प्रसंग निर्माण झाला तेव्हा तेव्हा शुरानी, वीरानी, महात्म्याने, साधूने
धर्माचाच स्वीकार केला आणि स्नेहाला लात मारली, हा इतिहास आहे. छत्रपती धर्मवीर संभाजी महाराजांनी शरीराचा स्नेहाचा विचार नाही केला, तर धर्माचाच विचार केला. आधी लगीन मग रायबाची, म्हणजे तानाजी मालुसरे यांनी विचार धर्माचाच केला, स्नेहाचा केला नाही. रुक्मिणी देवीने विचार धर्माचा केला. आगा जीवीचा धर्म लोपला, तरी सर्व सुखाचा थारा मोडला. जैसा दीपासवे हरपला, प्रकाश जाय म्हणून पतीच्या बरोबर निघून गेल्या. इकडं सकाळी निवृत्तीनाथ उठतायत, पाहतायत तर आई बाबा दिसत नाही. पत्र वाचलं, गोष्ट लक्षात आली. माऊली उठतायत, विचारलं जात आहे आई बाबा. त्याने उत्तर दिलंय निघून गेले, आता येणार नाहीत. थोड्या वेळानं सोपान काका उठतायत, आई बाबा येतील थोड्या वेळानं. चितकला मुक्ताबाई उठते, आई बाबा कुठे आहेत? बाहेर गेलेत, येतील थोड्या वेळानं. पुन्हा एका मिनिटानंच मुक्ताईने विचारलं आई बाबा कुठे आहेत? थोड्या वेळाने येतील. आता कुठपर्यंत थोड्या वेळानं सांगणार हो? कीर्तन संपायची वेळ आली, कुठपर्यंत सांगणार? शेवटी नाविलाज झाला. वृत्तीवर न येणारे निवृत्तीनाथ, त्यांचा बांध फुटला आणि निवृत्तीनाथाने चितकला मुक्ताबाईला हृदयाशी कवटाळलं आणि हंबरडा फोडला. आता आई बाबा कधीच येणार नाहीत, ते आपल्याला सोडून गेले. महाराज, चितकला मुक्ताईने किंकाळी मारली, दुःखाचा डोंगर कोसळला आणि आक्रोश करू लागले. चितकला मुक्ताबाई रडते, आक्रोश करते. निवृत्तीनाथ रडतायत, वृत्तीवर न येणारे निवृत्तीनाथ रडतायत. सोपान काकांनी टह फोडलाय. आई आणि बाबांनी तिथे जा, कार्यकर्ते फॅन पडला तिथे. विठ्ठल 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 विठ्ठल. बाकीचे बसा, बाकीचे बसा, बाकीचे बसा, बाकीचे बसा. विठ्ठल, बाकीचे बसा. विठ्ठल विठ्ठल बसा, बाकीचे बसा. झालं झालं बसा. बसून घ्या. विठ्ठल बसा बसा, काही झालेलं नाही, काही झालेलं नाही. बसा, बाकीचे बसा. खाली बसा, खाली बसा, बाकीचे खाली बसा. बसा. बाकीचे लोक बसा, बाकीचे लोक व्यवस्था करतायत. तुम्ही सगळे माझ्याकडे पहा, इकडे लक्ष द्या. काय झालं असेल बरं? आता आपलं जे चाललं होतं ना, याच्या कितीतरी पटीनं ती घटना भयानक आहे ना. आई आणि वडील एकदाच सोडून गेले, त्या लेकराच्या जीवनामध्ये केवढा दुःखाचा प्रसंग निर्माण झाला असेल. एवढं दुःख झालं. निवृत्तीनाथ रडतायत, सोपान काका रडतायत, चितकला मुक्ताईनं हंबरडा फोडलाय. लक्ष द्या. संस्थेतले पोरं इतकं गोंधळ कसं करतात? हे पोरं शांत बसा, लक्ष द्या. पण ऐका, अशा ही वेळेला ज्ञानोबारायांच्या डोळ्यातून अश्रू आलेले नाहीत. ज्ञानोबाराय रडले नाही,
माऊलींना विचारलं, माऊली तुम्ही का रडत नाही? अहो आई गेली, बाबा गेले, आणि मग तुम्ही का रडत नाही? लक्ष द्या, ज्ञानोबारायाने किती उत्तर छान दिलंय. ज्ञानोबाराय म्हणतात, कोण म्हणता आई गेली, कोण म्हणता बाबा गेले? ज्ञानोबाराय म्हणतात, माझं तीर्थ, माझं क्षेत्र, माझी देवता, माझे पिता आणि माझी माता, हे सगळं कोण असेल तर माझे श्री गुरु निवृत्तीनाथ हेच माझे आई बाप. माझे आई बाप निवृत्तीनाथ जर माझ्या समोर आहेत तर मला रडायचं काय कारण आहे? ज्ञानोबाराय बोलतात, गुरु क्षेत्र, गुरु देवता, गुरु माता, गुरु पिता, म्हणून गुरु पूजे परवता, मार्गू नेने नेने साधनास जन्म देणाऱ्या आई आणि वडील गेल्यानंतर सुद्धा ज्यांच्या डोळ्याला अश्रू येत नाही, कारण माझी आई माझे वडील जर कोण असतील तर माझे गुरुच. एवढं गुरुवर ज्यांचं प्रेम आहे, आणि म्हणून ज्ञानोबाराय सांगतात, मी गुरुच्या दास्यत्वाशिवाय दुसरं साधन करत नाही. ज्ञानदेव म्हणे, गुरुचा मी दास. ज्ञानोबाराय स्वतःला गुरुचा दास म्हणवतात. ऐका, ज्ञानोबाराय दास आहेत कोणाचे? गुरुचे. दोन प्रकार सांगतो. ज्ञानोबाराय निवृत्तीचे दास आहेत. ओव्या पाठ आहेत आपल्या, देवा तुझी गणेशो सकलमती प्रकाशो म्हणे निवृत्ती दासो. संपलं. ज्ञानोबाराय स्वतःला निवृत्तीचे दास म्हणवतात. त्याचे दोन उत्तर देतो. पहिलं उत्तर आहे निवृत्तीचे दास म्हणजे निवृत्तीनाथाचे दास, आणि दुसरं उत्तर आहे निवृत्तीचे दास म्हणजे निवृत्ती अवस्थेचे दास. ज्ञानोबाराय निवृत्ती अवस्थेचे दास आहेत, म्हणून ज्ञानदेव आहेत. आपण प्रवृत्तीचे दास आहोत, म्हणून अज्ञानदेव आहोत. ते ज्ञानदेव आहेत, निवृत्तीचे दास आहेत, स्वतःला गुरुचा दास म्हणवतात. ऐका, गुरु कोणाला म्हणायचंय? गला उकार अज्ञान, रला उकार ज्ञान. गला उकार अंधार, रला उकार प्रकाश. अंधारातून प्रकाशाकडे, अज्ञानातून ज्ञानाकडे जे घेऊन जातात त्यांचं नाव काय आहे? गुरु. शास्त्राने व्याख्या दिल्यात, आर्यते इति गुरु, निरती इति गुरु आणि गृह्णाती इति गुरु. आर्यते इति गुरु म्हणजे काय? जे देवादिकाकडून स्तविले जातात त्यांना गुरु म्हणा एक. निरती इति गुरु म्हणजे जे आत्मज्ञानाचा उपदेश करतात ते गुरु. आणि गृह्णाती इति गुरु म्हणजे जे अज्ञानाचा नाश करतात ते गुरु. गुरु त्यांनाच म्हणा जे अज्ञानाचा नाश करतात एक, आत्मज्ञानाचा उपदेश करतात दोन, आणि देवांना सुद्धा जे पूज्य आहेत त्यांना गुरु म्हणतात. नाहीतर अलीकडे व्याख्या खूप बदलल्या. गुरु हो लोभी लालची चेला, दोनों नरक में ठेलम ठेला. आटके गुरु भाटके चेले, अमावस्याला जन्मले आणि पौर्णिमेला मेले. काय कामाचं? गुरु गावात चोऱ्या करीन, शिष्य ओढ्याला मासे धरी. आता जरा कीर्तन बरं वाटलं तुम्हाला, जाऊ द्या. माझा मुद्दा इतकाच आहे, ज्ञानोबाराय स्वतःला गुरुचा काय म्हणवतात? दास म्हणवतात, गुरुचा सेवक म्हणवतात. गुरुच्या दास्यत्वाशिवाय मी माझ्या जीवनात दुसरं कोणतंही साधन केलेलं नाही. या गावातल्या लोकांची श्रद्धा, बेलाड या गावातल्या लोकांची गुरुच्या विषयीची भावना हे लक्षात जर घेतले तर तशीच भावना आहे गुरुच्या दास्यत्वाची. गुरूंचा शब्द आम्ही मोडत नाही, जे सांगतील तेच आम्ही आचरणात आणतो. एवढी गुरुनिष्ठा या लोकांची आहे. ज्ञानदेव म्हणे, गुरुचा मी दास. माऊली, संसार सागरातून तरुण जाण्याकरता दुसरा काही मार्ग नाही का? संसार सागरातून सद्गुरु शिवाय दुसरं कोणी तारत नाही का? याचं उत्तर
ज्ञानोबाराय व्यावृत्तीपूर्वक सेवेकरिता घेतलेल्या अभंगाच्या पहिल्या चरणात गुरु वाचून संसारी तरंगा